चाललो आम्ही आता गोव्याला. चौकात जा हॅपी जर्नी. गोवा भेटलेला आम्हाला एक मस्त वेगळी नदी आहे एक प्रकारे. मामा भेटलेले आहेत. मामा इथेच होतो मी दांड्यावरची मामा भेटले आणि मामाने खरंच आवडला बाई. गाडी उगत नाही फिरवली. आम्ही बघू शकता कसा बॅगी घेऊन चाललेला आहे. हे गाईज कसं तुम्ही सगळे मजेत ना. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. काय नाही म्हणले आजचा विषय असा आहे. आता आम्ही चालू गोव्याला. ये कुठं आले आता आमच्या आता बॅगी भरण्यात आलेलं आहे. सामान बघा आम्ही 4 जणच आहेत. आता आपली माणसं पण आलेली आहेत. चला आणि आण्या भाऊ चाललो आम्ही आता गोव्याला. चौकात जा हॅपी जर्नी बिनी काय आहे का नाही. चौकात जा रे. हा टॉपचा गेअर टाकलेला आहे मी. डायरेक्ट हनुमान गेअर टाकलेला आज. डायरेक्ट आलोय 150 किलोमीटर. सो गाईज मी ब्लॉग बघायला आज पण विसरू नका. चला लेट्स गो. बरेच दिवस झाले मी कुठे फिरायला गेलो नाही. तर आज आमची प्लॅनिंग झाली आहे. असं 12 वाजता आमची प्लॅनिंग झालेली आहे आणि आम्ही शॉपिंग केली 3 वाजता आणि आता आम्ही निघालो रात्री 12 वाजता. सो गाईज तुम्ही हा ब्लॉग बघायला विसरू नका कारण की फुल मजा करणार आहेत. खूप दिवसांनी फिरायला चाललो आम्ही. तर आता आपण भेटूया पुढे. लेट्स गो. सकाळी वाजलेत 8 आणि मी आता कोलगेट आणि ब्रश घेतलेला मस्त दात तरी होतो फ्रेश होतो थोडासा. बाबू गणपती पुण्याच्या मागच आहेत थोडेसे. पण आम्हाला व्ह्यू आवडला. आम्ही गाडी फिरून आणली त्या व्ह्यू बघासाठी. बरोबर ना भाई. गाडी फिरून आणली का नाही. भाई पण दाखवतो. नाही फिरवली. आता आमचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे तुम्हाला सगळं माहितीच आहे. तर पहिला दिवस आहे आमचा गोव्याचा. आम्ही सगळं तुम्हाला ट्रॅव्हलिंग करून दाखवणार आहे. मामा भेटलेले आहेत. मामा इथेच होतो मी दांड्यावरची मामा भेटले आणि मामाने आणले मच्छी पक्की पकडून. मच्छी आहे बाकी बघा. चिंबोर आहेत चिंबोरे. अच्छा बघा या चिंबोर आहेत आणि कालवं बघा. कालवं बघू शकता तुम्ही. कालवं बाबांनी पकडून आणलेले आहेत. बाबा तुम्ही काय सांगू शकता. तुमचं इथलं वातावरण आम्हाला खूप आवडतं. आम्ही म्हणजे त्यासाठी आम्ही ना रात्रात निघलो मग फिरायला. रात्री 12 वाजता म्हणजे निघलो आम्ही. आमची प्लॅनिंग आधी झाली. बोलतो कोकणामध्ये फिरून यायचं. मग आम्ही निघलो कोकणात. हे आता निसर्गरम्य वातावरण आणि पाऊस पण आहे ना थोडा थोडा. त्याच्यामुळे काय होतं या दिवसाला पावसाचा थोडा परिणाम होतो. नाहीतर वातावरण चांगलं. वातावरणात काय होतं हिंडण्यात त्याला आनंद होतो. असं माझं मी रोज मच्छी राहता रोज जातो. किती वजन आहे तरी पण. 1 किलो 200 ग्राम खेकडे आहे. आणि कालवाची आहे 150 रुपयाची. बघा ना बाबा. वय किती तुमचा. माझं वय जवळ 65 वर्ष आहे. बाबा तरी पण बाबा एवढी मेहनत का तुम्हाला काय सांगू? आता मच्छी राहतात त्यांनी डोके बांधले. तर बाबांना आम्ही थोडी लिफ्ट दिली. बरं वाटला. चला त्याला हे द्या. डोके देऊ का. नाही नको घेईन मी आता. थँक्यू हा थँक्यू. चला भेटू आता उद्या परवा. भेटा. आम्हाला आता बाबा भेटलेले. बाबांनी खूप सारी माहिती दिली. चिंबोरिया आणि ते काय कालवं होतं. कालवं घ्यायची इच्छा होती पण आम्ही स्टोव वगैरे काय आणला नाही. श्री क्षेत्र कनकेश्वर. तर आम्ही आलोय. थोडासा तुम्हाला दाखवतो व्ह्यू इथला कसं काय आहे. चांगलं आहे मंदिर. ते आतमध्ये गेल्यावर दाखवतो. आम्ही आज कनकेश्वर मंदिराचं दर्शन वगैरे घेतला आणि इथं आम्ही आता नाश्ता करायला बसतो आहे. पण बघू शकता भाई बिल भरणार आहे. चला
आता मी थोडा नाश्ता वगैरे करतो आणि पुढे भेटू. गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. रूम घेतलेले मस्तपैकी. या आमच्या इथं बॅग्या राहिलेत. व्ह्यू रूमची एक मस्तपैकी व्ह्यू आहे. स्विमिंग पूल खालीच आहे, त्यांचे टेन्शन नाही पावाला. गाईज आता रूम वगैरे आम्ही घेतलेली आहे आणि आता टाइम झाले, खूप रात्र झालेली आहे. तर थोडं आमचं आता रूम वगैरे घेऊन मस्तपैकी फ्रेश होऊन आता आम्ही आराम केला. थोडासा आराम करून जेवण वगैरे करतो आणि मस्तपैकी झोपतो इथं. आणि या ब्लॉगला मी इथं एंड करतो आणि आता भेटूया आपण उद्याच्या गोव्याच्या दुसऱ्या नवीन ब्लॉगला.